सरकारी शिक्षकांच्या कामाच्या यादीत आता आणखी एका विचित्र कामाची भर पडल्याने शिक्षकांनी संताप व्यक्त केलाय। म्हणजे शिकवण्याव्यतिरिक्त परीक्षा, कागदपत्र, सरकारी कामं एवढं सगळं करून आता शाळेच्या आवारात साप, विंचू आणि इतर विषारी जीवजंतूंपासून विद्यार्थ्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी थेट शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे। छत्तीसगडमधील बिलासपूर येथील जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाने हा भन्नाट आदेश जारी केला असून हा आदेश न्यायालयाच्या निर्देशांवर आधारित असल्याचं सांगण्यात आलंय, ज्यामुळे शिक्षकांना आता शाळेच्या आवारातील साप, विंचू यांसारख्या धोकादायक जीवांवर लक्ष ठेवून मुलांच्या सुरक्षिततेवर कोणताही परिणाम होऊ नये हे बघायचं आहे। याबद्दल अनेक मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी या निर्णयावर आक्षेप घेत म्हटलंय की शिक्षक आधीच इतर अनेक महत्त्वाच्या कामांमुळे प्रचंड तणावाखाली आहेत आणि अशा परिस्थितीत सुद्धा ही नवी आणि तर्कहीन जबाबदारी त्यांच्यावर लादणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। शिवाय अशा धोकादायक प्राण्यांपासून शिक्षकांना धोका नाही का आणि त्यांच्या जीवाचं काय असा देखील प्रश्न उपस्थित केलाय। याबद्दल शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा शाळेच्या आवारात सुरक्षा रक्षक नेमणे, बाउंड्री वॉल बांधणे, नियमित स्वच्छता राखणे आणि स्थानिक नगरपालिकेची जबाबदारी निश्चित करणं आवश्यक असल्याचं शिक्षकांनी म्हटलंय। त्यामुळे आता मोठा वाद देखील निर्माण झाला असून शिक्षण विभाग याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।